अमरावती शहरातील रहाटगाव येथील स्मशानभूमीच्या जागेवरून वाद अधिक तीव्र झाला आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की प्राचीन शिवमंदिर आणि अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीची जागा परत मिळावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे अनेक वेळा निवेदने दिली. मात्र अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने डॉक्टर चंद्रशेखर गिरी आणि ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. गावकऱ्यांचा दावा आहे की उच्च न्यायालयाने संबंधित जागा रहाटगावच्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्या आदेशाची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच एका राजकीय व्यक्तीकडून संपूर्ण जागा हस्तगत करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्वी महानगरपालिकेचे स्मशानभूमी आणि मृत्यू नोंदणी संदर्भातील फलक लावण्यात आले होते. तसेच स्मशानभूमीच्या फलकांवर रंग फासण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. गावकऱ्यांची मागणी आहे की रहाटगावची पारंपरिक स्मशानभूमी कायम ठेवावी, येथे अंत्यसंस्कारासाठी शेड आणि इतर मूलभूत सुविधा उभाराव्यात, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी. टीप: या वृत्तातील अतिक्रमण, न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न होणे तसेच इतर आरोप हे गावकऱ्यांनी केलेल्या दाव्यांवर आधारित आहेत. संबंधित प्रशासन, इतर पक्ष किंवा संबंधित व्यक्तींची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. रहाटगाव येथे स्मशानभूमी असल्यानंतर त्या स्मशानभूमीचे आरक्षण साठी किंवा या ठिकाणी स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यासाठी, अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना लढावं लागतं. विषय काय आहे नेमका? विषय हा आहे की हे जुनं रहाटगाव गाव होतं आणि गाव तिथे स्मशानभूमी होता आणि गाव तिथे स्मशानभूमी आहे. जसं अमरावती महानगरपालिकेत कार्यक्षेत्र जितकी काही गावं होते 33 स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीपैकी अद्यावत स्मशानभूमी फक्त हिंदू स्मशानभूमी आहे आणि सगळं तिथे अद्यावत सुविधा असल्यामुळे तिथे सगळ्यांच्या म्हणजे लाईन लावावं लागते. त्यामुळं जिथे स्मशानभूमी आहे, जर ही स्मशानभूमी इंग्रजकालीन 1947 साली स्वातंत्र्य झालं त्याच्या पूर्वी जे कोणतं शासन होतं त्या शासनाने 1926 साली हिंदू व इतर जातीच्या लोकांसाठी राखीव स्मशानभूमीसाठी राखीव असं सातबाऱ्यामध्ये 100 वर्षापासून इथे नोंद आहे. त्यानंतर 1947ला स्वातंत्र्य झालं, त्याच्यानंतर 1983 ला महानगरपालिका झाली, तेव्हापासून इथे अंत्यविधी सुरू आहेत. आणि आता सध्या ह्या 2-4 वर्षात काही लोकांनी याच्यात अतिक्रमण केलेल्या मुळे ते इथे स्मशानभूमी नको, दुसरी स्मशानभूमी झालेली आहे. ती स्मशानभूमी इथून 4.5 किलोमीटर आहे. कलेक्टर साहेबांनी ते त्याच्याच अधिकाऱ्याकडून काढून घेतलेलं आहे आणि एवढं करून 2 वर्षापासून आम्ही याच्यासाठी भांडत आहे. उपोषण सुद्धा केलं. उपोषण 5 का 6 दिवसाचं उपोषण केलं. त्याच्यानंतरही प्रतिसाद मिळाला आहे. मग आम्ही न्यायालयात गेलो. न्यायालयाने, माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे की माननीय जिल्हाधिकारी आशिष एरेकर साहेबांना आम्ही भेटलेलो आहे. तसंच माननीय आयुक्त लड्डा मॅडम यांना सुद्धा भेटलेलो आहे. या 2 अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या थ्रू आणि शासनाची जागा आहे म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेले आहे की तुम्ही 8 आठवड्याच्या आत, मी डॉक्टर गिरी बोलत आहे, चंद्रशेखर गिरी, आम्ही मूळ गाव इथचा आहे. इथेच मी ती केस दायर माझ्याच नावाने केस टाकलेली आहे आणि त्यांनी 8 आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही काय निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 2 आठवड्यात कळवा. तर जिल्हाधिकाऱ्याने फक्त तोंडाला पाणी पुसलेली आहे. मीटिंग लावलेली आहे, व्हीसी घेतली होती. व्हीसी नंतर त्यांनी म्हणे आपल्याला मीटिंग घ्यावं लागते आणि मीटिंग घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना, पण कुठेही आम्ही जसं माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असताना लेखी आम्हाला कुठलंही काही सादर केलेलं नाही आहे. त्यांना हे म्हटलं की तुम्ही एक पत्र द्या महानगरपालिकेला, साधं शेड, जेवढीच काही जागा आहे अतिक्रमण बाकीचे मंदिर राहून, तरी ते आम्हाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि माननीय आयुक्त महानगरपालिका यांनी तातडीने लक्ष देऊन हा विषय मार्गी लावावा, एवढीच कळकळीची विनंती आहे. जुने वस्ती रहाटगाव, काय आपल्या प्रतिक्रिया? या ठिकाणी स्मशानभूमी आहे आणि त्यासाठी आपल्याला वारंवार पाठपुरावा करावा लागला. जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, अजून कुठे कुठे जावं लागलं. या सदर जुन्या वस्ती रहाटगावमध्ये जे इंग्रज काळापासून स्मशानभूमी आहे, आमचे वडील पूर्वज तिथेच गेलेले आहे. आज कालांतराने या 4 वर्षापासून आम्हाला इतका त्रास होऊन राहिला की काही विशिष्ट समाजाचे लोक, एक धर्मीय, आम्हाला ते विरोध करतात की इथं स्मशानभूमी नको आहे. बरं, महाराष्ट्र शासन जे आहे हे त्यांना पाठीशी घालते. आम्ही कोणतंही निवेदन दिलं तर आमच्या निवेदनावर विचार होत नाही आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 10 वेळा भेटी घेतल्या. जिल्हाधिकारी टाळमटाळ उत्तर देतात. विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं, विभागीय आयुक्तांनी कलेक्टरला पाठवलं. कलेक्टर स्पॉट पाहणी करण्याकरता आदेश दिले,
तरी कलेक्टर स्पॉट पाहणी करता न येता कचऱ्याची पेटी टाकून आम्हाला त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी स्वतः भेटायला गेलो नागपूर येथे. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही मीटिंग लावतो अमरावतीला. मीटिंग लावली नाही, मग आम्ही भेटायला गेलो तर वेळेवर एक तात्पुरती मीटिंग लावली. त्याच्यामध्येही सगळ्या दोन्ही पक्षाचे लोक होते. त्याच्यामधून कोणताही असं ठोस निर्णय न काढता तुम्ही जैसे राहू द्या, जसं आहे तसं नंतर पाहू, हे उत्तर मग पालकमंत्र्यांनी देऊन टाकलं आणि पालकमंत्र्यांनी विषय खतम केला. काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी आहे की ही आमची स्मशानभूमी कायम राहावी. 2 एकर 9 गुंठे जमीन आहे आणि याच्यात केलेलं जे अतिक्रमण आहे ते कमी करावं. शेतात अर्धा एकर शेतच इकडे स्मशानभूमीवर टाकण्यात आलेला आहे. आणि हा जो रस्ता आहे, हा रस्ता त्यांनी जर व्यवस्थित केला तर जवळपास 1 एकर शेती इथे उरते मोकळं. स्मशानभूमी कायम राहते, मंदिरही कायम राहते. आणि ज्या मंदिराला फार मोठी त्याची भीती वाटते, त्यांनी संरक्षण भिंत बांधून देण्याचे कलेक्टरनी कबूल केलं होतं, तरी ते मानायला खाली नाही. आता रहाटगावचा परिसर एवढा मोठा झाला, महानगरपालिका प्रभागीय रहाटगावच्या नावावर एक दुसरी स्मशानभूमी करण्यात आली. नाव रहाटगावचं, लेआउट दुसरं आहे ते 5 किलोमीटर. ते म्हणजे रहाटगावला स्मशानभूमी दिली, परंतु रहाटगावचा परिसरच 5 किलोमीटरच्या वर झालेला आहे. रहाटगाव मध्ये स्मशानभूमी आहे का? आणि जर ती स्मशानभूमी आहे तर त्यासाठी गावकऱ्यांना भांडावं लागत आहे. काय हा प्रकरण आहे नेमकं? प्रकरण असं आहे की गाव तिथं मशान असतेच. मशानाशिवाय गाव कोणतंच शिल्लक राहिलेलं नाही आहे. आणि हे मशान जेव्हापासून रहाटगाव निर्मिती झाली असेल त्या काळापासून हे मशान चालत आहे आणि चालत राहील. पण काही असे लोक आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा एका ट्रस्टच्या मंदिराच्या स्वार्थासाठी ते एक अट्टहास म्हणजे बालहट्ट म्हणायला हरकत नाही आहे की बा इथं स्मशान पाहिजेच नाही. आता हे गोष्ट अशी झाली आहे का भाड्याच्या घरात राहणारा माणूसच स्वतः असा म्हणतो की बा हे घर माझंच आहे. वास्तविक ते मंदिराशी आमचा काही विरोध नाही आहे, त्या लोकांसोबतही विरोध नाही आहे. फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे का जसं चालत होतं पूर्वी काळापासून जे चालत आलेलं आहे ते चालत राहावं. आणि स्मशानभूमी इथं आवश्यक आहे. गाव मोठा आहे आणि जे काही तिकडे आम्हाला नवीन स्मशानाची हे दाखवतात रूपरेषा ती आहे, मान्य आहे. परंतु इथून 4 किलोमीटर दादा परिस्थिती प्रत्येकाची असते. कोणाजवळ पैसे दहन करायचे पण नसतात. असा हा स्लम एरिया आहे, याचा पण सर्वांनी विचार करायला हवा. आणि विशेष म्हणजे आता 2 वर्ष झाले आम्ही या संघटनेमार्फत लढा देत आहोत. बऱ्याचशा आपत्ती आलेल्या आहे आणि इथं आता पावसाचे दिवस लागले. उद्या जर इथं मयत झाली तर इथं उघड्यावर जाळावं लागते. किती शर्मीची गोष्ट आहे. जिवंत माणसाला जागा, घर, मॉल, हॉल पाहिजे, परंतु मेलेल्या माणसाला एक साधं 3 टिनाचं शेड बांधू शकत नाही. हे आमच्यासाठी खंतीचा विषय आहे. आणि मी सुभाष चौधरी अध्यक्ष जुनी वस्ती रहाटगाव म्हणून माझे मनोगत व्यक्त करत आहे. ही इंग्रजाच्या काळापासून 1926 पासून ही स्मशानभूमी आहे. इथे महानगरपालिकेचं बोर्ड आहे जिथे जन्म मृत्यूचा दाखला देण्यात येते आणि तिथे नोंद होतात महानगरपालिकेमध्ये. असं हे बोर्ड आहे महानगरपालिकेमध्ये. ते बोर्ड आहे, हे महानगरपालिकेने बोर्ड लावलेले आहे. आणि इथे जे दहन विधी होतात त्याची नोंद झालेली पाहिजे आणि मृत्यूचा दाखला सगळ्यांना मिळाला पाहिजे. असं हे गव्हर्नमेंटनेच आपल्या महानगरपालिकेनं करून दिलेलं आहे. पण तरी काही लोक इथे आक्षेप घेतात की इथे हिंदू स्मशानभूमी झालेली पाहिजे. इथला 7/12 आहे, 9 नंबर, सर्वे नंबर 9 नंबर. आणि इथे पहा, आता इथे मंदिराचं पण हे करून ठेवलं आहे त्यांनी. हे मंदिर शिवमंदिर आहे, जुनं मंदिर आहे त्रिपिंडी. तर या मंदिराला हे दिसलं नाही पाहिजे दुरून, म्हणून त्यांनी अशी हिरवी नेट बांधलेली आहे. म्हणजे हे कितपर योग्य आहे. आता हे ट्रस्ट झालेली नाहीये सध्या, म्हणून हे लोक हे याच्यावर अत्याचार करून राहिले आहे. हे असे 2 शब्द बोलून माझे. मी रमेश कडू, रहाटगाव ही जागा सर्वे नंबर 9 81R ही जागा मशानभूमी करता पुरातन काळापासून आहे. आणि पुरातन काळापासून इथं मशान चालू आहे आणि आतापर्यंत सुरळीत होतं. परंतु या 2 वर्षापासून काही लोक समाजकंटक इथे विरोध करत आहे. विरोध आमचा नाही, आमचा त्या मंदिराला विरोध नाही ना कोणा लोकांना विरोध नाही. जे आहे फक्त इथं काय एक टिनाचं सेट आणि पाण्या पावसाच्या दिवसात इथं जाळण्याकरता एक जागा पाहिजे. याकरता आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1925 रोजी 5 दिवसाचा आम्ही अन्नत्याग आंदोलन सुद्धा या मशानात केलेलं आहे. त्यात आम्ही सर्व पालकमंत्री, कलेक्टर, आयुक्त यांना सर्व निवेदन सुद्धा दिलेले आहे.
आता आम्हाला अद्यापर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही आहे. म्हणून आमचं आणखी एक मागणी आहे, आता काही ते एक टिनाचं सेट आम्हाला करून देण्यात यावं, एवढी आता विनंती आम्हाला चालू आहे प्रशासनाला.